हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तर नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज तरी पण दुकानात आले मी. आज मला अर्जंट ब्लाऊज द्यायचे आणि कालच द्यायचे होते, तर मी विसरले ते ब्लाऊज द्यायचे. त्याच्यामुळे एक ब्लाऊज तर मला तर खूप नाराज झाल्या, कारण काय ना मी विसरूनच गेले सोमवारी द्यायचे म्हणून त्यांना. मला असं वाटलं पुढचा सोमवार आहे, त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे. आणि त्यांनी कालच टाकले होते ब्लाऊज हे आणून, त्याच्यामुळे म्हटलं देता येईल. आज सकाळी त्यांचा फोन आला, 7 वाजता झालं का आमचं ब्लाऊज. म्हटलं कालच दिले संध्याकाळी, कसं काय होईल गड्या. मला वाटलं पुढचं सोमवार आहे, तर बघू. म्हटलं चला 11-12 वाजेपर्यंत त्यांना ब्लाऊज देऊ रेडी करून. तर एक नाही आहे तर 3-4 ब्लाऊज आहेत. एका ब्लाऊजचं तर माप अजून आलं नाही आपल्यापर्यंत, येणार आहे. साडी आणून टाकली त्यांनी, पण ब्लाऊज राहिलेत. सो ते आले ना ब्लाऊज, मग त्याचं कटिंग करू. पण 3 तर आहे ते बघा. हा एक शिवायचा आहे, हा एक शिवायचा आहे, हा एक शिवायचा आहे. बघा हे 3. आणि याचं मापाचं ब्लाऊज यायचं बाकी आहे. इथं वरती आरीवर्कचं ब्लाऊज कटिंग धागा बिगा भरून ठेवलेला आहे. बघू आज किती होतात ब्लाऊज. आज थोडंसं लवकर पण जावं लागेल घरी, पण पाहूया. नागपंचमीचं कोण कोण दुकानात आलं मला नक्की सांगा. किस किले क्या दिया तुम्हारी मम्मी ने? हाँ हाँ साड़ी लेने के लिए वो ये देखो पिशवी। हाँ वो ले सुविधा की वो पम्मी भाभी ना। अर्जेंट चाहिए हाँ मुझे। साड्या आज बाहेर दिल्यात पिको फॉलला. तुम्ही सगळ्या म्हणत असतात ना पिको फॉलला, तर भरपूर दिवस झालं मी साड्या पिको फॉल बाहेर देते. जर मला वेळ असेल तर मी करते, नाही तर मग नसला वेळ तर मग मी बाहेरच देते बघा. आणि प्रत्येक ब्लाऊजची मी पेपर कटिंगच करते. हे मला सांगायचं होतं तुम्हाला, की मी प्रत्येक ब्लाऊजची मी पेपर कटिंगच करत असते. तुम्ही करताय का मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ना. आज कोण कोण आले दुकानामध्ये, ज्यांचे दुकाने आहेत ना त्यांनी तर आलेत की नाही मला नक्की सांगा. कारण काय आहे ना, आज तुम्ही विचारूच नाही शकत, मी इतकी बिझी, म्हणजे एवढं काम आहे ना आज माझ्या मागे. सकाळी पण आवरून पटापटा पटापटा आले घाईघाईमध्ये. आता मुली आहे त्यांनी क्लासला परत. असं वाटलं तर मुलींना सांगावं की येऊ नका म्हणून, पण आता काय करणार, मुलींना सांगू शकत नाही. शनिवारी पण सुट्टी झाली होती, त्याच्यामुळे मग म्हटलं नकोच बाबा. दुकान झाडली येडी वाकडी. जास्त दुकान झाडायला पण वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे दुकान काही झाडली नाही. आता दुसऱ्या येते क्लासवाल्या, त्याच्यामध्ये थोडासा वेळ जाईल. तरी पण मला हे ब्लाऊज आहे ना दुपारपर्यंतच रेडी करायचे. बघू रेडी झाले ना तर तुम्हाला फोटो नक्की शेअर करीन. कशाचं असंच म्हणते मी. आणि तुम्ही म्हणत असाल की का नाही एकही ब्लाऊजचा, रात्री तुम्हाला माहिती आहे 700 रुपये शिलाई घेतली मी एका अर्जंट ब्लाऊजची, पण ब्लाऊज राहिला नाही तुमच्यासाठी बघायला. बघू मी एक व्हिडिओ टाकला होता सेव्ह ड्राफ्टमध्ये, ते मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला, पण ते सेव्ह झाला आहे की नाही मला हेच माहीत नाही आहे. जर झाला असला तर नक्की तुमच्यासाठी तो व्हिडिओ शेअर करेन मी. ब्लाऊजला पिको साडी आणि ब्लाऊज पिको फॉल केला तर 700 रुपये घेतले मी. आणि त्याला लेस वगैरे लावलेली ते आपलीच आहे. तर व्हिडिओ पोस्ट झाल्यावर तुम्हाला समजेल की मी कोणत्या ब्लाऊजविषयी बोलते. ओके, सो चला बाय बाय. शिवा पटापटा ब्लाऊज आणि घरी जावा. आता माझं तर काय ब्लाऊज शिवते मी, मला असं वाटत नाही मी लवकर जाईल म्हणून. मला माहिती आहे मला 7-8च वाजणार आता आज पण घरी जायला. तर शक्यता 7 वाजेपर्यंत तरी मी घरी पोहोचेल, असं तरी एवढं करावे लागेल. सो दुकान असली ना तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं ना दुकान पाहिजे. बघितलं का सण सूद वार काही नाही आहे, रोज दुकानामध्ये. मला तर असं वाटतं माझ्या घरच्यांना मी कुठं नाही सापडले तर इथं येऊन बघितलं ना दुकानदार 24 तास दुकानामध्ये असते मी. व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्की सांगा. आणि ना तुम्ही भरभरून प्रेम देताय मला याच्यावर की फेसबुकला, इतके म्हणजे एवढ्या लवकर इतका छान रिस्पॉन्स भेटला आहे. सो त्याच्यासाठी पण थँक्यू. आणि असेच व्हिडिओला लाईक करत जा, नवीन कोणी असेल तर फॉलो करत जा. संपदा टेलर.